हाय हॅलो नमस्कार. मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं समर ड्रेस कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि अगदी छान पद्धतीचे हे ड्रेस आहेत जे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त कम्फर्टेबल फील करतात आणि लुकसुद्धा खूप छान पद्धतीनं देतात. तर चला आता इथं माझा पहिला ड्रेस जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असा आहे या ड्रेसचा संपूर्ण लुक. ड्रेसच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या 3/4 स्लीव्ज आहे, गळ्याला छान पद्धतीनं डिझाईन केलेली आहे. त्यानंतर याच्यावरती छान पद्धतीनं कॉटनची ओढणीसुद्धा आहे ज्याच्यामुळं कंप्लीट आपल्या ड्रेसचा लुक होतो आणि छान पद्धतीनं कलर कॉम्बिनेशनसुद्धा आहे आणि गळ्यावरतीसुद्धा खूप सुंदर त्याचं वर्क केलेलं आहे. आणि ओढणीमुळे ना ड्रेस आपल्याला कुठेही आपण गावी गेलो किंवा बाहेर कुठे जरी गेलो तरी छान पद्धतीनं आपल्याला कॅरी करता येतो. तर अशा पद्धतीनं ओढणी तुम्ही 2-3 प्रकारे ज्या पद्धतीनं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं ती स्टाईलसुद्धा करू शकता. तर हा नायरा कटमधला ड्रेस आहे. जरी तुम्ही जाड असाल तरी तुमचं अगदी अजिबात पोट याच्यामध्ये दिसत नाही. तुमची तब्येत जरी जास्त असेल तरीसुद्धा ती तब्येत या ड्रेसमध्ये जास्त दिसत नाही. त्यासाठी हा खूप ट्रेंडिंगमध्ये असा चाललेला ड्रेस आहे. त्यानंतरची ही मी ऑनलाईन मागवलेली कुर्ती आहे. तर ही सुद्धा कॉटनमध्ये आहे आणि ही फिडिंगची कुर्ती आहे जी तुम्हाला आत्तासुद्धा यूज करता येते आणि एरवीसुद्धा जरी तुम्ही नॉन फिडिंग मदर असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी ही कुर्ती खूप यूजफुल ठरणार आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे. आता ही जी आहे ही ए लाईन कुर्ती आहे आणि ही सुद्धा प्युअर कॉटनमधली आहे ज्याचा कलर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त कम्फर्टेबल कॉटनचे कपडे असतात जे ब्रिदेबल असतात आणि आपल्या शरीराला त्याचा कोणताही त्रास होत नाही. आपल्या शरीरातला जो काही घाम निघतो तर तो घाम अगदी व्यवस्थित शोषून घेण्याचं काम हे कॉटनचे कपडे करतात. त्यामुळे आपल्याला घामाचा सुद्धा त्रास होत नाही आणि आपल्याला मेन म्हणजे कम्फर्ट फील होतं अशा कॉटनच्या कपड्यांमुळे. तर अशा पद्धतीची ही ए लाईन कुर्तीसुद्धा माझी खूप जास्त फेवरेट आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा पुढचा ड्रेस तुम्ही बघताय तर याच्यामध्ये सुद्धा कलर एकदम गोड आहे. अगदी लाईट ब्ल्यू कलर आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलर अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन आहे आणि हा सुद्धा नायरा कटमधला ड्रेस आहे. याच्यावरती सुद्धा ओढणी आहे. तुम्ही ओढणीही कॅरी करू शकता किंवा विदाऊट ओढणीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे जे ड्रेस आहेत ते कॅरी करू शकता. तर हा सुद्धा खूप सुंदर कलरचा ड्रेस आहे. त्यानंतर हा येलो कलरचा लाईट येलो आणि याच्यामध्ये सुद्धा व्हाईट कलरचं असं कॉम्बिनेशन आहे. हा सुद्धा नायरा कटमधला ड्रेस आहे. तर नायरा कटमधले ड्रेस जे आहेत ना तर ते याचसाठी फेमस आहेत सगळ्यांना की आपलं जे वाढलेलं पोट असेल किंवा वजन असेल तर ते सुद्धा छान पद्धतीने ह्याच्यामध्ये कवर केलं जातं आणि आपल्याला लुकसुद्धा जो आहे ना तर तो खूप छान मिळतो. आपल्याला हे कपडे कम्फर्टेबलसुद्धा फील करवतात. तर त्यासाठी आणि ओढण्यासुद्धा या ड्रेसवर मिळतात. त्याच्यामुळे आपण ओढणी घेऊनसुद्धा हे ड्रेस छान पद्धतीनं कॅरी करू शकतो किंवा विदाऊट ओढणीसुद्धा आपण हे ड्रेस छान पद्धतीनं कॅरी करू शकतो. तुम्हाला घरातलं काम करायचं असेल किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल तर कुठल्याही पद्धतीमध्ये हे नायरा कटमधले जे ड्रेस आहेत ना तर ते व्यवस्थित प्रत्येकाला कम्फर्टेबल वाटतात आणि म्हणूनच ते जास्तीत जास्त ते ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत. आणि कलर याच्यामध्ये इतके छान छान गोड गोड आहेत ना की एकदम लाईट कलर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही वापरले ना तर एकदम छान कम्फर्टेबल फील वाटतं आणि उन्हाळा आपला थोडासा सुसह्य होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते. तर हा माझा आवडीचा असा येल्लो कलरचा ड्रेससुद्धा आहे. त्याच्यानंतर ही आहे ए लाईन कुर्ती म्हणजे फुल हा सूट आहे. याच्यामध्ये सुद्धा ओढणी दिलेली आहे आणि ह्याच्यासुद्धा स्लीव्ज ज्या आहेत त्या 3/4 स्लीव्ज आहेत. गळ्यावर छान पद्धतीनं वर्क केलेला आहे आणि सिम्पल लाईट कलरमध्ये आणि छान पद्धतीनं प्रिंट असलेला हा ड्रेस आहे. हा सुद्धा कॉटनचा आहे. त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल फील करवतो आणि कलरसुद्धा लाईट आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जरी आपण सावळे जरी असो किंवा आपला कलर थोडासा गव्हाळ जरी असेल तरी तो उठून दिसण्यासाठी या लाईट कलरच्या कपड्यांमुळे खूप जास्त मदत होते. आणि ओढणीचे ड्रेस आहेत त्याच्यामुळे आपण घराबाहेर छान पद्धतीनं ते कॅरी करू शकतो. तर हा सुद्धा खूप छान पद्धतीचा ड्रेस आहे. ओढणी तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही स्टाईल करू शकता. ओढणी आपण वेगळ्या पद्धतीने स्टाईल केल्यामुळं काय होतं आपला ड्रेस तोच आहे पण लुक आपला वेगळा क्रिएट होण्यासाठी खूप जास्त मदत होते. तर मी सुद्धा आता ज्या पद्धतीनं ओढण्या स्टाईल करते त्यात 2-3 प्रकार जे आहेत ते तुमच्यासोबत आता या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तर हा सुद्धा छान पद्धतीनं माझ्या आवडीचा ड्रेस आहे. तसे सगळेच ड्रेस आपल्याला आवडतात पण त्यात जे काही ड्रेस असतात ज्याच्यामध्ये आपण खूप छान दिसतो आणि कम्फर्टेबल वाटतं ते आपले खूप जवळचे आणि आवडीचे असतात. आता हा चिकनकारीमधला ड्रेस आहे. याच्यामध्ये सुद्धा कलर जो तुम्ही बघताय तो लाईट ब्ल्यू कलरचा कलर आहे. व्हाईट कलरचा याच्यामध्ये वर्क केलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं हा सूट आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे अशा पद्धतीचे चिकनकारी काम केलेले जे कुर्ते असतात तर ते सुद्धा खूप छान आपल्याला दिसतात आणि कम्फर्टेबल फील करवतात. तर अशा पद्धतीनं हा सुद्धा कलर जो आहे
तो एकदम छान दिसतोय आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कम्फर्टेबल वाटेल असेच हे ड्रेस आहेत। आणि याच्यामध्ये हा ए लाईन पॅटर्न आहे, तर त्याच्यामुळे जर तुम्ही खूप जाड वगैरे असाल तर याच्यामध्ये थोडासा तो आपल्याला डिस्कम्फर्ट देतो। पण जर तुमची अशी माझ्यासारखी वगैरे तब्येत असेल तर अशा पद्धतीचे ए लाईनवाले कुर्तेसुद्धा आपण छान पद्धतीनं कॅरी करू शकतो। याच्यासुद्धा स्लीव्ज आहेत ना, या 3/4 आहेत। याच्यामध्ये स्लीवलेससुद्धा पॅटर्न आहे, पण मी 3/4 वाला पॅटर्न घेतलेला आहे। आता हा जो आहे हा अनारकलीमध्ये आहे। याच्यामध्ये सुद्धा सूट म्हणजे पायजमा आणि कुर्ता अशा पद्धतीचा सेट आहे। तर हा कलरसुद्धा खूप छान आहे आणि कपडा मेन म्हणजे याचा ना खूप छान पद्धतीनं सॉफ्ट आहे आणि याचा अनारकली घेर असल्यामुळे ना, तर तो जर आपलं पोट वगैरे वाढलेलं असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये छान पद्धतीनं कवर केलं जातं। आणि कपडा कॉटनचा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला काम जरी असेल तरी काम करण्यामध्ये किंवा आपल्याला बाहेर कुठे जायचं असेल तर अशा पद्धतीचे हे ड्रेस आपण वापरू शकतो। तर हा कलर फक्त थोडासा जास्त उठून दिसत नाही, कारण घेताना जेव्हा दुकानात बघितला तर खूप जास्त लाईट दिसत होता, पण आणल्यानंतर घरी बघितला तर कलर थोडासा हा वेगळा दिसतोय। त्याच्यानंतर ही लाँग कुर्ती आहे, जी आपण अगदी घरी मॅक्सीसारखी सुद्धा वापरू शकतो। याच्यामध्ये गळ्यावर छान पद्धतीनं काम केलेलं आहे आणि हातांवर पण थोडंफार काम केलेलं आहे। याचे हातसुद्धा 3/4 स्लीव्ज आहेत, म्हणजे घरामध्ये आपण गाऊनला पर्याय म्हणून अशा पद्धतीच्या लाँग कुर्तीज ज्या आहेत त्या मॅक्सीसारख्या वापरू शकतो। आणि याचा कपडा फक्त प्युअर कॉटन नाही, याच्यामध्ये थोडंसं पॉलिस्टर मिक्स आहे, ज्याच्यामुळे थोडासा गरमीमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो। तर त्यासाठी मला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर त्याच वेळी सध्या मी हा ड्रेस वापरते। आता त्यानंतर ही सुद्धा रेयॉन मिक्स अशा पद्धतीची ही कुर्ती आहे। तर ही स्लीवलेस कुर्ती आहे आणि याचा सुद्धा अनारकली पॅटर्न आहे, ज्याच्यामुळे हा खूप सॉफ्ट कपडा येतो। कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीचा खूप छान कलर आहे, मल्टी कलर याच्यामध्ये आहेत आणि लाईट कलर असल्यामुळे ना आपला जो शेड आहे, आपला जो स्किन टोन आहे तो उठून दिसण्यासाठी, डार्कर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। आणि मेन म्हणजे स्लीवलेस आहे ना, तर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये तो खूप जास्त कम्फर्ट फील करतो। त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही जी कुर्ती आहे ना, तर ही अशा पद्धतीनं आपण खूप जास्त वापरू शकतो। आता या सगळ्यांमध्ये कितीही आपण छान छान जरी ड्रेस घातले ना, तरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी इतकी प्रचंड गरमी असते की प्रत्येक गृहिणीला कम्फर्ट मिळतो तो आपल्या अशा पद्धतीच्या नाईटीमधून, ज्या प्युअर कॉटनच्या असतात आणि एकदम आपल्याला कम्फर्टेबल फील करवतात। अगदी आपण घरामध्ये कितीही कामं असतील तरी ती कामं अशा पद्धतीच्या कॉटनच्या नाईटी वगैरे वापरल्यानंतर ना खूप जास्त करू शकतो कम्फर्टेबली, कारण आपल्याला कुठलाही घामाचा त्रास होत नाही, इरिटेशन होत नाही। तर या नाईटीसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त घालण्याला प्रत्येक गृहिणींची पसंती असते। तर याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं आपण असे डार्क आणि ब्राईट कलर वापरले तर ते सुद्धा खूप छान दिसतात। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। बाय बाय।